सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक प्रसाद ठाकूर. भाग 5. हिवाळ्यातले ते दिवस. पाहता पाहता पावसाळा ओसरला. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या चंचल सरीही थांबल्या आणि वातावरणात प्रसन्न गारवा जाणवू लागला. हळूहळू त्यानेही थंडीचं स्वरूप धारण केलं. पुढे कडक हिवाळा सुरू होताच झोंबणारे गार वारे वाहू लागले. बिचारी इंदिरा आत्या तिच्या फाटक्या गोधडीत पुरती काकडून जायची. एक दिवशी सकाळी आपली ती गोधडी पांघरून आत्या घराबाहेर पडली. तशा थंडीतही कुडकुडत ती राम गांगुली यांच्या घराकडे निघाली होती. लहान लहान घरांचे इथं तिथं विखुरलेले काही पुंजके म्हणजेच निश्चंडीपूर हे गाव. एका बाजूला चक्रवर्तींची घरं आहेत, तर दुसऱ्या बाजूला रे आणि घोषाल यांची घरं आहेत. ही सगळी उच्चवर्णीय, प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंडळी समजली जातात. त्यांच्या पलीकडे इतर जातींच्या लोकांची वस्ती आहे आणि त्याच्याही पलीकडे अगदी गावकुसाबाहेर म्हटलं तरी चालेल, गुराखी, कारागीर या लोकांच्या ताडपानांच्या झोपड्या विखुरल्या आहेत. गावातली एक वृद्ध व्यक्ती म्हणून इंदिरा आत्याला सगळेच अगदी आदराने वागवायचे. खेड्याची जीवनशैलीच अशी असते की तिथे सामाजिक चालीरीती आणि परंपरांच्या पुढे श्रीमंती आणि गरिबी असे भेद लटके ठरतात. तिथं वयाचा मान राखला जातो. त्यामुळं इंदिरा आत्यासारख्या वृद्ध व्यक्तींना साहजिकच मावशी, आत्या किंवा दिदी अशीच संबोधने वापरली जातात. इंदिरा आत्या राम गांगुलींच्या घरी पोहोचली तेव्हा ते सकाळचं कोवळं ऊन खात अंगणात आरामात बसले होते. आत्या येताना दिसताच ते म्हणाले, "काय ग दीदी, बरं चालले ना?" राम गांगुलींना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तोंड भरून आशीर्वाद देत इंदिरा आत्या पुढे म्हणाली, "काय थंडी वाजते रे राम." "हो, खरंच की, यावर्षी फारच थंडी आहे. म्हणूनच तर असं उन्हात बसलोय. घरात फार थंडी वाजते." "खरंच रे, फार थंडी आहे. अगदी हाडं फोडून काढणारी थंडी आहे. आणि माझ्याकडे पांघरायला म्हणून काहीही नाही. पहा, तुला जर शक्य झालं." पुढचं बोलायची गरज नव्हती. राम गांगुलीच पुढे म्हणाले, "हो हो, ठीक आहे. पण बरं का दीदी, या महिन्यात खर्च खूप आहे. तेव्हा तू असं कर, नंतरच ये. कदाचित पुढच्या महिन्यात मला शक्य होईल, मग तेव्हाच ये." त्यानंतर राम गांगुलींनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा इंदिरा त्यांच्याकडे गेली. तेव्हाही त्यांना जमलं नाही, म्हणून त्यानंतर पुन्हा एकदा गेली. ती गांगुलींच्या घरी इतक्या वेळा गेली की त्यांच्या घराचा रस्ता तिच्या थरथरत्या म्हाताऱ्या पायांनाही चांगलाच पाठ झाला. हाडं फोडून काढणाऱ्या तशा थंडीत आपली फाटकी गोधडी पांघरून ती कुडकुडत कुडकुडत राम गांगुलींकडे जायची. परंतु राम गांगुलींच्या खर्चाची तोंड मिळवणी अद्यापही झाली नव्हती. पुन्हा आणखी काही आठवडे गेले आणि एके दिवशी चमत्कार झाला. "दीदी, पाहिलंस का? मी तुझ्यासाठी बघ काय आणले ते." लगबगीनं आत जाऊन राम गांगुलींनी एक लाल भडक रंगाचं चिटाचं कापड बाहेर आणलं. ते पाहून इंदिरा आत्या आश्चर्यानं थक्कच झाली. "आवडलं ना? खरं सांगू का, हे फार उबदार असतं बरं. संपूर्ण नवाबगंजच्या बाजारात इतकं उत्तम कापड शोधूनही सापडणार नाही. केवढ्याला आणले माहीत आहे? चक्क 9.5 आणे." खरोखरच इंदिरा आत्याचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. स्वप्नसृष्टीतली एखादी अप्राप्य वस्तू अचानक प्राप्त व्हावी त्याप्रमाणे इंदिरा आत्या त्या लाल भडक रंगाच्या कापडाकडे पाहत होती. जणू इतके दिवस टाचा झिजवल्याचं मौल्यवान फळ तिला मिळालं होतं. "अगं, अशी नुसतीच काय पाहतेस? जरा उलगडून तर पहा. तू येशील म्हणून बुधवारपासून तुझी वाट पाहतोय मी," गांगुली म्हणाले. इंदिरा आत्यानं अगदी हळूवारपणे कापडावरून हात फिरवला. त्याचा पोत पाहिला. त्याचा लाल भडक रंग पुन्हा पुन्हा डोळ्यात साठवला. एकाच वेळी तिच्या ओठांवर आनंदाचं हास्य पसरलं तर डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू ओसंडून आले. भरल्या अंतःकरणानं इंदिरा आत्यानं ते कापड अंगाभोवती लपेटलं. आता त्या कापडाच्या मदतीनं ती थंडीला तोंड देऊ शकणार होती. आत्या म्हणाली, "खरंच फार उबदार आहे राम. अरे, तुझे आभार मी कोणत्या शब्दात मानू. तुला दीर्घायुष्य लाभो. तुझं वैभव असंच वाढो.
तुझ्या मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभो. तुझ्यावर देवाची अशीच सदैव कृपादृष्टी राहो. त्या कापडाकडे बघत अत्यंत कारुण्यपूर्ण आवाजात आत्या पुढे म्हणाली, राम, अरे गरिबांची कोण काळजी करतो? पाहिलंस, त्या अन्नदा बाबूला म्हटलं मला एखादं कापड दे, जुनं असलं तरी चालेल. 3 वर्ष झाली दारात भिकाऱ्यासारखं उभं राहायला लावतो आणि नुसती देतो देतो म्हणून आश्वासनं तेवढी देतो. आणि तू पहा, माझा म्हातारीचा कसा मान राखलास. तुला दीर्घायुष्य लाभो. आता माझे दिवस राहिलेत तरी किती, पण तुझ्या दयाळूपणाची कीर्ती अशीच पसरत राहील, कायम टिकून राहील. स्वस्तात मिळणाऱ्या कापडाचा तो वास इंदिरा आत्याला अगदी अत्तरासारखा वाटत होता. अंगावरील त्या कापडाकडे ती बराच वेळ अत्यानंदाने पाहतच राहिली. तशाच आनंदी आणि उत्साही मनानं ती घरी पोहोचली आणि आपल्याला मिळालेली ती मौल्यवान भेट सर्वजयाला दाखवावी म्हणून तिच्याकडे गेली. दारोदार असं भिकाऱ्यासारखं भटकणार असाल तर तुम्ही इथं अजिबात राहू नका. हे बघा, तुम्हाला मी एकदाचं आणि शेवटचं सांगते, माझ्या घरात मी असलं काहीही खपवून घेणार नाही. तुम्ही जर असंच वागणार असाल तर तुमची तुम्ही दुसरीकडे सोय बघा. इंदिरा आत्याला पाहताच सर्वजया तिच्यावर कडाडून कोसळली होती. सर्वजयाच्या त्या चापकासारख्या फटकाऱ्यांनी इंदिरा आत्याचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला. मनातल्या मनात ती सर्वजयाचे ते विखारी शब्द विसरण्याचा प्रयत्न करू लागली. शेवटी हे असंच असतं. दुसऱ्यांच्या आश्रयानं जगणाऱ्या गरीब निराधार लोकांना स्वाभिमानानं जगण्याची चैन का परवडण्यासारखी असते? ते बिचारे मनातल्या मनात रडतात, खंत करतात आणि आपल्याच वेदना जणू चिरडून टाकतात. चिमुरडी दुर्गा मात्र आत्याच्या आनंदात मनापासून सहभागी झाली. ते नवं कोरं लालेलाल कापड पाहताच आनंदून गेलेली दुर्गा म्हणाली, आत्या, केवढ्याला आणलंस ग? किती छान आहे आणि किती लालेलाल आहे. छान आहे की नाही? मी देवाघरी गेल्यावर हे तुलाच घे हां. तू मोठी होशील ना तेव्हा हे असं पांघरायचं. माझी दुर्गा अशी छान दिसेल की बस. आणि जर का ते हे कानात घातले ना, अगं तेच ग, कानात असे लोंबतात ते ते म्हणजे डूल ग. ते घातलेस ना तर खूपच गोड दिसशील. खरंच किती उबदार आहे हे. आत्या, तुला हा रंग किती खुलून दिसतोय म्हणून सांगू? अगदी विचारूच नकोस बघ. तो लाल रंग जणू त्यांच्या कधीही न संपणाऱ्या आनंदाचं प्रतीक बनला होता. रोज मोठ्या सकाळी उठून इंदिरा आत्या ते लाल भडक कापड पांघरून अंगण झाडायला घ्यायची. त्यावेळी खाली वाकलेली इंदिरा आत्या जणू लाल प्रश्नचिन्हासारखी दिसायची. ते प्रश्नचिन्ह धुळीच्या प्रत्येक कणाला अजून त्याने इंदिरा आत्याचं ते लाल लाल कापड पाहिलं की नाही हेच जणू विचारत असावं. वेळी अवेळी केव्हाही ते कापड पांघरून ती नदीकडे जाताना दिसायची. वाटेत कोणी दिसलं तर मुद्दाम हाक मारून त्यांच्याशी बोलायची. कोण आहे म्हटलं? राजीची आई का? आज उशीर केलात? आणि असं म्हणत स्वतःशीच हसत मोठ्या संतोषाने आपल्या अंगावरील लाल कापडेकडे पाहत म्हणायची, राम गांगुली माहीत आहे ना, त्यांनी हे दिलं. अगदी नवं कोर आहे आणि किंमत तरी किती? तब्बल 9.5 आणे. काही दिवसांनी हे एक नेहमीचंच नाटक होऊन बसलं. लोकांच्या दृष्टीनं तो एक मनोरंजनाचा विषयच बनला. इंदिरा दिसली की लोक तिला तेच ते ठरलेले प्रश्न विचारायचे आणि तिची तीच ती उत्तरं ऐकायचे. लहान मुलींसाठी तो एक खेळच झाला. त्या इंदिरा आत्याभोवती फेर धरून नाचायच्या आणि हसत खिदळत तिला चिडवत म्हणायच्या, आजीबाई बघा आजीबाई, लाल लाल रंग त्यांना किती शोभून दिसतोय. आजीबाई आजीबाई, तुम्ही अगदी नव्या नवरीसारख्या दिसताय. आजीबाई, तुमचं लग्न हो कधी आहे? परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इंदिरा आत्या त्या लालेलाल वैभवात जणू हरवून गेलेली असायची.